सगळ्यात पहिले मी क्लिअर करतो की या साऱ्या बातमीबद्दल या शाळा व्यवस्थापकाची मी प्रतिक्रिया घ्यायचा प्रयत्न केला, पण ते माझ्यासोबत कोणीच बोललं नाही, हे सगळ्यात पहिले मी क्लिअर करतो। सदर बातमीतने जे याटो याटो शब्द वापरला तो याटो नसून याटो आणि स्कूल व्हॅन आहे, इतकं पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या। तर मी सध्या आलो आहे परतवाड्यातली पोद्दार शाळा। अरे बापरे, काय शाळा काय पाहा लागते बाबा, भव्य बिल्डिंग आहे ना, पाहा ना बिल्डिंग। तर मला ते म्हणत अंदर या म्हणे, पण मी अंदर आलो नाही। मी आपलं काय बाबा शाळेत जा, ते मला म्हणा की तुम्ही असे बोलले कसे बोलले। त्याच्याने मी जे काय बोलणार या ठिकाणच्या चार चौकात बोलणार। तर सगळ्यात पहिले जो एक विषय सध्या मला जो सोशल मीडियावर जो प्राप्त झालेला व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पहा। त्या गाडीत लहान लहान लेकरं बसले आहेत आणि ते गाडी त्या ठिकाणून एक टिप्पर थांबलाय। टिप्परचं वजन किती असते, हे टिप्पर थांबलाय आणि त्या पुरातून ते गाडी क्रॉस होऊन राहिली। पहिल्यांदा तो व्हिडिओ पहा। आता तुम्ही जो तो व्हिडिओ पाहिला आहे तेच गाडी या ठिकाणी उभी आहे। MH27BX8374 क्रमांकाची ती गाडी होती। हे पहा, हेच ते गाडी आहे, हेच ते गाडी आहे जी गाडी पुरातून लेकरं घेऊन चालली। लोकांचे तुम्ही काय फी घेतात बाबा शाळेत, इतकी फी घेतात तुफान, आणि या शाळेच्या या बसनं त्या ठिकाणी तो पूर क्रॉस केल्याच्यानं लय मोठा प्रश्न निर्माण झालाय। तुम्ही फी किती घ्या ना, मला काय करायला लागते, मा का बापाचं गठोळ चाललं, ज्याच्या बापात चाललं ते ना 1 नाही 5 लाख घ्या, ज्याच्या पैसे आहेत त्याने या शाळेत त्याचे लेकरं शिकायला टाका। आपण बोललो बापा गरीबाचे लेकरं, आपले लेकर गरीबाचे झाले, तर या शाळेत लाखो रुपये फी घेऊन तुमच्या लेकराच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झालाय। तर पोलीस प्रशासनाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून मी अधिकृत तक्रार करण्याचा आहे। परतवाडा पोलीस स्टेशनले, शिरसगाव पोलीस स्टेशनले हे गाडी जप्त करा आणि येईले भुर्दंड द्या, हे गाडी जप्त करा, याच्यावर कारवाई करा, येईले हे तक्रार करणारच आहे। हे झाली पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, या ठिकाणी एक नियम आहे, तुम्हाला तुमच्या शाळेत जर या शाळेत जर लेकरू शिकायला आणायचं असेल तर याची वार्षिक या गाडीची फी आहे म्हटलं 17,500 पासून तर 25,000 लोक। आणि त्यातही नियम असा आहे की हे गाडी मोठ्या अंगाची गाडी आहे ना, याटो कसा कोण्या ठिकाणी घुसते, तर हे गाडी कोणत्याही ठिकाणी घुसत नाही। त्याच्या रोडवर मायबापा लेकर आणून सोडला का 17,000 पासून 25,000 लोकांची फी आहे। मग इतकं असूनही हे अशा प्रकारची रिक्स जर घेत असतील तर लय महत्वपूर्ण गोष्ट आहे। अजून एक दुसरा विषय नेमकाच झाला आहे की परतवाडा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सध्या काही याटोवर कारवाई करणं चालू आहे। याटोवर आणि याटो जो दिसतात हे याटो पकडणं चालू आहेत आणि त्याला बिचारायला 8-8, 9-9, 10-10 हजार रुपये दंड दिला त्याला। एक पावती तुमच्या स्क्रीनवर सध्या दिसून आली, त्या ऑटोवाल्याला येणं किती रुपये भुर्दंड दिला आणि याच्या मागे काळी येणंच केली, उंगली केली, उंगली जी आपली भाषा येते ना गावखेड्याची, भोकात काळी केली या पोद्दारच्या शाळेच्या व्यवस्थापकानं भोकात काळी केली। आणि त्या ऑटोवाल्याला राजे बाबा काय हो, महिन्याचे 10-12 हजार रुपये कमावतात, हो ते 10-12 हजार रुपये कमावतात आणि त्याची काळी केली, त्याला 10-10, 12-12 हजार रुपये दंडाला। शेवटी आज त्या ऑटो युनियन वाल्याने म्हटलं की बापा आम्ही महिन्याचे एवढे कमावतो, तुम्ही एका टाइमला आमच्याकडून घेता, ते ना आज लेकरं आणून दिले नाहीत। लेकरं आणून दिलं नसल्यानं काही पालक वर्ग सकवण्या ठिकाणी आले होते। तर या ठिकाणी एक पालक माझ्यासोबत आहेत की त्याच्या पुढील न्यायासाठी त्या ठिकाणी गाडी आली नाही। तर एक पंकज पाटील सर आहेत। सर, नेमका काय विषय झाला, आज तुमची पोरगी शाळेत करून आली? आज व्हॅनच नाही आली घ्यायला, त्यामुळे ती येऊच नाही शकली। मला काही सोडून देणं शक्य नाही, कारण माझे मग आता बाकीचे काम आहे शेतीची, आणि मी ही बसच यासाठी नव्हती लावली की मला रस्त्यावर आणून सोडणे शक्य नव्हतं, म्हणूनच मी चांगला दूर आहे, तरी असेल समजा 500 मीटरच्या अंतरावर, आणि एवढ्या दूर मला जर सोडून देणे आहे मी तर शाळेत सोडून दिलं असतं, म्हणून मी व्हॅन लावली। बरं सर, मला एक सांगा, तुम्ही या या व्हॅनची फी किती काय? या व्हॅनची फी माझ्यासाठी तरी मला वाटतं 18,000च्या जवळपास होती। बरं, आणि आपल्या या बसची आणि व्हॅनची आहे मला 1300 रुपये। कोणत्या पर मंथ? ऑटोची? ऑटोची। म्हणजे तरी तुमचा त्यात कुठतरी पैसा वाचूनच राहिला? पैसाही वाचून राहिला आणि टाइमही वाचून राहिला। विशेष म्हणजे त्या मुलीचा माझ्या एवढा टाइम वाचून राहिला की या बसनी जर आली असती तर 1 तास गेला असता तिचा येण्या आणि जाण्यात 1 तास, आणि व्हॅननी ती काय 15-20 मिनिटात येऊन जाते। बरं, तेवढा टाइमही वाचून राहिला तिचा। तर हे पालक वर्ग मी स्वतः या ठिकाणी आणले, यायचं असं म्हणणं आहे की बाबा या गाडी अंदर घुसत नाही आणि त्याच्यानंतर ते ऑटो गिटो जे आहेत किंवा व्हॅनाचे छोट्या छोट्या आहेत। पण सर्वात महत्वाची गोष्ट, हे एवढी मोठी एक जुन्या काळात म्हण आहे की भीक मागणं, चोरी करणं, चोरी लुबाडणं, हे सोन्याचा चाकू करून लोकांची लुबाडणूक करून आले की ऑटोमॅटिक जर ते व्हॅन आणि ऑटो बंद झालं की डबल याची याच्यातून वसुली चालू होईल, याची या शाळेची याच्यातून वसुली चालू होईल।
तर पोद्दार शाळेचा व्यवस्थापकावरही गुन्हे दाखल करा, या ठिकाणच्या प्राध्यापकावरही गुन्हा दाखल करा. मी या पद्धतीचं सध्या एज्युकेशन विभागाला पत्र देत आहे, पोलीस स्टेशनला पत्र देत आहे. आणि साऱ्यात पहिले हे जे गाडी आहे, ज्या गाडीने पुरातून येणं काढलाय, हे परतवाडा पोलीस स्टेशन किंवा शिरसगाव पोलीस स्टेशन हे गाडी जप्त करा. हा व्हिडिओ काही जण म्हणतील की जुना आहे, तो जुना किती असो, एखाद्यानं मर्डर केला असेल 3 वर्षाच्या आधी आणि त्याचा व्हिडिओ, मर्डर करतानाचा व्हिडिओ जर आज जर प्रक्षेपित होत असेल तर प्रशासनाची गरज आहे की त्या गुन्हेगाराला गुन्हा त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. तशी ही शाळा, या शाळेवर गुन्हे दाखल करा. आणि दुसरी गोष्ट, ह्या व्हॅनले, हे जे याची 4 व्हीलर गाडी आहे, काय 4 व्हीलर नाही आहे, 6 व्हीलर आहे, डबल एक्सर आहे, बस आहे, बस इले जप्त करा. ज्या पद्धतीने येणं ऑटोवाल्याची आणखी त्या व्हॅनवाल्याची जे उगली केली आहे, त्या गरीब लोकांच्या पोटावर पाय देऊन यायचं अजून ते गठो जमा करणं चालू आहे. प्रशासनाला विनंती आहे, याच्यावर लवकरात कारवाई करा. परतवाडा पोलीस स्टेशन, शिरसगाव पोलीस स्टेशन या 2 ठिकाणी मी आता लगेच जातो, ते तशा पद्धतीची रितसर तक्रारी करतो. आणि मायबापांना लक्षात ठेवा, या प्रायव्हेट शाळेत तुम्ही लेकरं शिकवता आणि तुम्हाला सरकारी नोकरीची अपेक्षा आहे. आणि या शाळेत काही जणी जे लेकरं आहेत ना, जे एज्युकेशन मधले लोक आहेत आणि ते तिकडे सरकारी योजनेचा लोकांना फायदा सांगतात की सरकारी योजना, ते सरकारी योजना. तुमचे लेकरं पहिल्यांदा सरकारी शाळेत शिकायला टाका, नंतर लोकांना सरकारी योजनेची माहिती द्या. साऱ्यात पहिले पालकी जबाबदारी आहे. अशा प्रकारच्या म्हणजे अशा शाळेतून जर हे करतील राजे, हो खरं सांगा, लहान लेकरं पहिले कसे अर्धा डझन लेकरं सर, आताही लेकरं ते IVF टेक्नॉलॉजी वापरून लेकरं होऊन राहिली, 1-1, 2-2 लेकरं आहे आणि तेले सोन्यासारखं ठेवावं लागते. पण अशी जर रिक्षा शाळेवाले घेत असतील तर याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. आणि हे कारवाई व्हायला पाहिजे. तुम्हाला जर वाटत असेल कॉमेंट्स करा आणि सांगा की हे काय चुकलं आणि कशा पद्धतीने किती फी घेतात. साऱ्याला माहित आहे, आपल्या का बापात चाललं, ज्याच्यावर पैसे आहेत तो फी भरील, आपलं काय चाललं. पण अशा पद्धतीच्या चुकी जर हे शाळा करत असेल तर या शाळा व्यवस्थापन, हे गाडी जप्त आणि या ड्रायव्हरला अटक व्हायला पाहिजे. तर जे स्कूल बस या पाण्यातून चालवत आणली, त्या स्कूल बसचा, याशिवाय त्या शाळेच्या व्यवस्थापकाचा, याशिवाय त्या ठिकाणच्या प्राचार्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी मी शिरसगाव पोलीस स्टेशनला आलो असून त्याच्या बाबत मी लेखी तक्रार शिरसगाव पोलीस स्टेशनला दिली आहे. आणि लवकरच त्या पोद्दार शाळेच्या व्यवस्थापकावर आणि त्या शाळेच्या ज्या स्कूल ड्रायव्हरवर गुन्हा दाखल होणार आहे, इतकं मात्र नक्की.